भारतासारख्या विशाल आणि विविधतेनं नटलेल्या देशातील निवडणुकांचं विश्लेषण खरं तर खूप किचकट विषय आहे, कारण काही ठिकाणी जातीचं तर काही ठिकाणी राजकीय समीकरण धर्मात अडकून पडलेलं देखील दिसतं। आणि त्याच अनुषंगाने या क्षणाचे सर्वात येणारे एक्झिट पोलचे अंदाज आपण यावेळेला पाहतोय। एनडीएला 353 ते 383 जागा मिळणार, इंडिया आघाडीला 152 ते 182 जागांचा अंदाज। महा एक्झिट पोलचे सर्वात आधी निकाल आपण यावेळेला पाहतोय। एबीपी माझावर नरेंद्र मोदींची हॅट्रिक होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार। तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागांचा अंदाज यावेळेला वर्तवला जातोय। त्यामुळे ही हॅट्रिक नेमकी कशी असेल, एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचे अंदाज सगळ्यात आधी आपण पाहतोय। भाजपला एकट्याला 315 जागा त्या ठिकाणी मिळणार। 2019च्या तुलनेत भाजपला 12 जागा जास्त शक्य असल्याचं देखील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी सर्व तज्ञ मंडळी आपल्या सोबत आहेतच। मात्र अनिल देशमुख यांच्याकडे मी जाईल की अनिलजी, 400 पारचा नारा लगावण्यात आलेला होता, मात्र ज्या प्रकारची आकडेवारी आपल्याला यावेळेला एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पाहायला मिळते, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की ज्या पद्धतीनं 400 पारचा नारा लावण्यात आला होता तशा पद्धतीचं कुठेही चिन्ह नाही, कुठेही वातावरण नाही तशा पद्धतीनं। आपण जे आता काही अंदाज दाखवताय ते सुद्धा मला जास्तीचे वाटत आहे। जी आता संपूर्ण परिस्थिती पाहिली, महाराष्ट्र व्याप्तीतली परिस्थिती पाहिली, तुम्ही याच्यामध्ये जो प्रश्न उपस्थित केला, अतुलजी भाटकर साहेबांना जो प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये खास करून नरेंद्र मोदी साहेबांना इतक्या सभा का घ्याव्या लागला, त्यांनी त्याचं उत्तर व्यवस्थित दिलं नाही। तुम्ही 2019 मध्ये पहा की नरेंद्र मोदी साहेब 5दा आले होते महाराष्ट्रामध्ये। या आता 2024च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या लक्षात आलं की इथले भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास ठेवून चालणार नाही, इथल्या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून चालणार नाही, इथे अजित पवारांवर विश्वास ठेवून चालणार नाही। आपल्याला इथे महाराष्ट्रात जाऊन जास्तीत जास्त सभा घेतल्याशिवाय इथली परिस्थिती सुधरू शकणार नाही। म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी इथे, तुम्ही मला सांगितलं 14 ने 18चा आकडा आहे, 18 सभा नरेंद्र मोदी साहेबांनी घेतल्या। अमित शहा साहेबांनी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या। असं कारण काय? 2019 मध्ये 5-6 सभा घेतात आणि 2024 मध्ये 18-19 सभा घेतात। याचं कारण हे आहे की महाराष्ट्रातील परिस्थिती केंद्रातील जे नेते आहेत त्यांच्या लक्षात आली होती आणि तशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे। नरेंद्र मोदी साहेब जरी या ठिकाणी आले तरी त्याचा परिणाम या ठिकाणी होणार नाही। महाविकास आघाडीच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये 35च्या वरती जागा निवडून येणार। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित जो झाला त्यामध्ये आपण पाहिलं की एकदा यामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष घेतला, चिन्ह घेतलं, त्यांना नवीन चिन्ह मिळालं। आमच्या पक्षाला सुद्धा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्ह गेलं, पक्ष गेला, नवीन चिन्ह आम्हाला मिळालं। नवीन चिन्ह उद्धवजी ठाकरे यांना मिळून सुद्धा, नवीन चिन्ह आदरणीय शरद पवार साहेबांना मिळून सुद्धा हे चिन्ह पोचवण्यासाठी ज्या पद्धतीनं परिश्रम शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले आणि नवीन चिन्ह असताना सुद्धा या पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला मिळते आहे, ही याच्या मागची वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे। अनिल, आपण नक्कीच आपल्याला महाराष्ट्रात यश मिळतं आहे आणि बरीच अडचण झाल्यानंतर हे यश आपल्याला मिळतं आहे। मात्र आपण इंडिया आघाडीचे सुद्धा घटक आहात आणि राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर मोदी हॅट्रिक करणार असं एक्झिट पोल सांगतोय। आपल्याला असं वाटतं का की मोदींच्या समोर जर पंतप्रधान पदाचा एखादा चेहरा दिला असता तर त्यांना जास्त चांगली फाईट इंडिया आघाडी देऊ शकली असती? असं आहे की इंडिया आघाडीने पहिले ठरवलं होतं की इंडिया आघाडीचे जेवढे घटक आहेत याच्या पहिले सुद्धा जेव्हा निवडणुकी झाल्या तेव्हा सुद्धा आपण पाहिलंय, मनमोहन सिंगजी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस कोणता चेहरा दिला नव्हता काँग्रेसनी। कसं आहे की इंडिया आघाडीच्या निवडणुकीनंतर ठरलं होतं की इंडिया आघाडीचे नेते सर्व एकत्र येतील, एकत्र आल्यानंतर ते निर्णय घेतील की आपल्या एवढ्या जागा इथे आलेल्या आहेत, आपल्या पंतप्रधानाचा चेहरा कोण, आणि त्याच्यानंतर तो निर्णय झाला असता। याच्या बाबतीत इंडिया आघाडीने पहिले जाहीर केलं होतं की आमच्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही आमचा पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करू। अतुल भाटकळकर, मी आपल्याकडे येते। खरं तर